लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अपयश आल्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण ही योजना समोर आणली। या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व महिलांना पात्र ठरवून त्यांना 1,500 रुपये महिन्याचं अनुदान देण्यात आलं। मात्र भविष्यात राज्यातल्या 50 लाख महिला यासाठी अपात्र ठरवल्या जाणार आहेत। त्यामुळे गरज सरो वैद्य मरो अशा प्रकारचे धोरण हे महायुती सरकारचं आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या बुलढाणा जिल्ह्याच्या नेत्या जयश्री शेळके यांनी दिली। लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अपयश आल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने लाडकी बहीण ही योजना समोर आणली आणि या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व महिलांना पात्र ठरवून त्यांना 1,500 रुपये महिन्याचा लाभ हा अनुदानाचा देण्यात आला। निवडणूक संपली, निकाल लागले, याच लाडक्या बहिणींना खोटी आश्वासनं देत महायुतीचं सरकार हे सत्तेत आलं। आता सत्ता आल्यानंतर या लाडक्या बहिणींची गरज ही संपलेली आहे आणि राज्य शासनाने आता विविध अटी लावत या लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र ठरवणे सुरू केलेले आहे। आजच्या घडीला महाराष्ट्रामधील जवळपास 10 लाखांहून अधिक महिला या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 23,000हून अधिक महिला या अपात्र ठरवलेल्या आहेत आणि राज्यातल्या भविष्यामध्ये जवळपास 50 लाख महिला या अपात्र ठरवल्या जाणार आहेत। म्हणजे ज्यावेळी गरज होती, निवडणूक होती, मतं पाहिजे होती, त्यावेळी राज्य शासनाला, त्यावेळी महायुतीला लाडकी बहीण आठवली। आता सत्ता हातात आली आहे, आता या लाडक्या बहिणीची गरज उरलेली नाही। गरज सरो आणि वैद्य मरो अशा प्रकारचं हे धोरण महायुती सरकारचं आहे आणि आता त्यांना लाडक्या बहिणीची गरज उरलेली नाही। त्यावेळी मला असं वाटतं की मतांची होती कडकी म्हणून बहीण होती लाडकी। आता मतं नकोयत, आता काम संपलेलं आहे, सत्ता ताब्यात आलेली आहे। त्यामुळे महायुती सरकारने या लाडक्या बहिणींना हात दाखवायला सुरुवात केलेली आहे। लाखो लाडक्या बहिणी ह्या लाडकी बहीण योजनेपासून अपात्र ठरवण्यात आलेला आहे। हा आहे महायुती सरकारचा खरा चेहरा।